नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 25 मे 2024. मित्रांनो, बंगालच्या खाडीमध्ये या ठिकाणी एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम मित्रांनो आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आज राज्यामध्ये 10 ते 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय. तर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा. तर आज मित्रांनो 25 मे 2024 आज दुपारनंतर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ असणार आहे व पुढील 2 ते 3 तासानंतर व दुपारी 2 नंतर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, जेजुरी या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे. तसेच सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, तासगाव, इस्लामपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो लातूर, नांदेड या ठिकाणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तुरळक भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो अमरावती, नागपूर, अकोला, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र, तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकणपट्टी, खानदेश या सर्वच भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते. तर स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या ठिकाणी बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ निर्माण झालेला आहे. कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी पाहायला मिळतोय, म्हणून मान्सून पूर्व पाऊस हा संपूर्ण राज्यामध्ये मित्रांनो होणार आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये कळवा. त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये देत असतो व हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.